आज सकाळी सकाळी उठून आम्ही गेलो होतो ज्वेलर्समध्ये, आवरलं वगैरे आणि तिथून आम्ही जोडव्या केल्या होत्या येताना रितिकासाठी. मग ते करून झाल्यानंतर आम्ही गेलो फिरायला. मुलांना जायचं होतं गार्डनमध्ये, पण इथं काही जवळपास गार्डनच नव्हतं. मग म्हटलं चला स्वामीनारायण मठ दाखवते. तर त्यांना घेऊन मी इकडे आले होते. बाहेरूनच मठ इतका सुंदर दिसत होता. म्हटलं आत गेल्यानंतर तर कसं दिसेल. बाहेरून मंदिराचा परिसर एकदम छान दिसत होता. आम्ही लांबूनच शूट करायला चालू केलं होतं. इतका छान स्वच्छ असा परिसर होता ना. संडे असल्यामुळे त्यात इतकी गर्दी होती ना, तर भरपूर गर्दी असल्यामुळे आम्हाला पण हळूहळू आम्ही जात होतो तिकडे. पाऊस पडून गेला होता वाटतं आणि तरी पण ढग इतकं भरून आलं होतं. म्हटलं आता जाईपर्यंत पाऊस नको पडायला, तोपर्यंत आम्ही फिरून वगैरे घेतो. आणि मग वरती गेलो आम्ही. इथे चप्पल वगैरे काढले आणि वरती काय मोबाईल अलाउड नव्हता, कॅमेरा अलाउड नव्हता. मी इथं बाहेरूनच फोटो वगैरे क्लिक केले आणि वरती गेलो. त्यानंतर मग रिटर्न आलो, कारण की आतमध्ये मोबाईलच अलाउड नव्हता. फोटोज काढता नाही आले आम्हाला, व्हिडिओ पण नाही काढता आले. मग हळूहळू मी उतरत होते, कारण की बाळ पण होतं माझ्यासोबत. आणि नंतर मग आम्ही तिकडे फिरायला वगैरे गेलो साईडला. साईट सीन वगैरे बघितले, छान होते. पण लोकांची इतकी गर्दी होती भयानक ना, बसच. मुक्ताचं पण बघा किती मज्जा चालली होती. इकडे नुसती फिरत होती, इथून तिथं तिथून इथं, सगळं रिकामं भेटलं ना तिला फिरायला त्यामुळं. आणि ज्याची भीती होती तेच झालं. पाऊस लागला, खूप मोठा पाऊस यायला लागला. मग आम्ही इकडे साईडला कॅन्टीनच्या साईडला येऊन थांबलो. सगळे लोक तिथंच थांबली होती. पिल्लूचं पण बघणं चाललं होतं बाहेर कसा पाऊस पडतोय. मग आम्ही रिक्षा वगैरे बुक केली आणि घरी निघालो. इथे मुक्ता रडत होती, कारण की तिला तिथे खेळायचं होतं, पण पाऊस चालू झाला म्हणून आम्ही घरी निघालो. मी लोकांना घरी सोडलं आणि मी गेले मम्मीकडे, कारण की तिला भेटायला तिची आजी आणि माऊ येणार होती. मग मम्मीकडे जाताच, मम्मीकडे गेल्या गेल्या पिल्लू काही माझ्याकडं नसतेच. रमा इकडे आली की सगळ्यांबरोबर फिरत असते, सगळ्यांसोबत खेळणं चालू असतं. तर ती होती वरती इथं मम्मीच्या इकडे. तर वरती बघा तिचं काय चाललं होतं, इकडे पाय धरून खेळत होती. आणि ती अशी तिला असं ग्रीप पकडायला येत होती त्या चादरवर, तर तिला असं पुढं सरकण्याचा प्रयत्न करत होती ती. आणि मग म्हटलं चल आता बाई तुझी आजी आली भेटायला. मग तिला घेऊन मी गेले खाली. तर ही आहे रमाची आजी, म्हणजे माझी काकी. तर माऊ पण आली होती पिल्लूची तिला भेटायला. तिला इतके दिवस भेटायचं होतं रमाला. मग आज तो दिवस आला, मग ती तिला भेटत होती. ही आहे तिची छोटी माऊ. सगळ्या जणांना तिला उचलून घ्यायचं होतं. सगळे वाट बघत होते, आमच्याकडं कधी येते, आमच्याकडं कधी येते. इथे मामा पण वेट करत होता बाळाचा. स्वाती माऊ पण आली होती तिला भेटायला. मग ती पण खेळत होती तिच्यासोबत. मग मामा पण भेटला. मामाकडं जायला कशी करत होती नाटक, मामाकडे गेली आणि तिचं खेळणं सुरू झालं. मग मी जेवण केलं आणि निघाले. तर असा होता माझा आजचा दिवस.